2019 नंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर शहरात सुमारे 350 कोटी रुपयांची विकास कामं मार्गी लागली असून ही विकासाची गती पुढील काळातही कायम राहील। छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जयसिंगपूर शहराची आखीव रेखीव ओळख कायम ठेवण्यावर भर देण्यात येणार असून शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांना येत्या काळात प्रॉपर्टी कार्ड देणं तसेच त्यांच्या हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे। निवडणुकीत जनतेला दिलेल्या शब्दानुसार शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांना येत्या 9 तारखेपासून सुरुवात होणार आहे। पक्षभेद विसरून सर्व नगरसेवकांच्या सहकार्यानं भ्रष्टाचारमुक्त लोकाभिमुख प्रशासन देत जयसिंगपूरचा आदर्श शहर म्हणून विकास केला जाईल असा विश्वास नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला। जयसिंगपूर येथे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी ते बोलत होते। प्रारंभी जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांचं दर्शन घेऊन हलगीचा कडकडाट फटाक्यांची आतषबाजी फुलांची उधळण करीत नूतन पदाधिकाऱ्यांचं नगरपालिकेत स्वागत करण्यात आलं। जयसिंगपूर येथील सिद्धेश्वर हॉलमध्ये प्रारंभी छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, शहराच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासावर विशेष भर देणार असून जयसिंगपूरकरांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि संवेदनशील ठेवलं जाईल असं त्यांनी सांगितलं। नगरपालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी एकत्रित मॉडेल व डिजिटल शाळा उभारण्याचा मानस व्यक्त करत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सुविधा, संगणक, डिजिटल साहित्य व इंग्रजीचं मूलभूत शिक्षण देण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यामुळे सामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही खाजगी शाळांच्या तोडीचं शिक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। आरोग्य क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या मोठ्या क्षमतेच्या रुग्णालयांमुळे जयसिंगपूर शहरासह परिसराला, ग्रामीण भागाला लाभ होणार असून यामुळे रोजगार निर्मिती, व्यावसायिक संधी व शहराच्या अर्थकारणाला चालना मिळेल असं त्यांनी नमूद केलं। महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी प्रशिक्षण योजना, स्वयंरोजगार उपक्रम व स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं नियोजन असल्याचं सांगण्यात आलं। शहराच्या विकासात मतपक्षभेद विसरून सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला। यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, जवळपास 9 वर्षांनंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीनं सर्व 21 जागांवर विजय मिळवत जनतेचा भक्कम विश्वास संपादन केला आहे। नगराध्यक्षांना राज्यात 9व्या क्रमांकाचं मताधिक्य मिळाल्यानं जयसिंगपूरच्या विकासाची जबाबदारी अधिक वाढली आहे। गेल्या 6 वर्षात जयसिंगपूर ही ब वर्ग दर्जाची नगरपालिका असूनही महानगरपालिकेच्या तोडीस तोड सुविधा नागरिकांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला। पाणी पुरवठा योजना, अंडरग्राऊंड गटार व्यवस्था, दर्जेदार रस्ते, भव्य नगरपालिका इमारत, शाहू स्टेडियम अशा सुविधा शहरात उभारण्यात आल्या आहेत। आचारसंहिता संपल्यानंतर येत्या 9 तारखेपासून शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याची घोषणाही करण्यात आली। यावेळी बारामतीच्या विकास मॉडेलचा उल्लेख करत जयसिंगपूरला बारामतीप्रमाणे सक्षम, आधुनिक व सुविधा संपन्न शहर बनवण्याचा मानस व्यक्त केला। शिक्षण, आरोग्य व रोजगार निर्मितीवर भर देत नगरपालिका शाळांचं डिजिटलायझेशन, मॉडेल शाळा उभारणी तसेच 800 बेडच्या रुग्णालयांमुळे शहराच्या सामाजिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। पक्षभेद विसरून मी जयसिंगपूरकर या भावनेतून काम करत शहराला आदर्श नगरपालिकेच्या दिशेनं सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी न्यावं असं आवाहन केलं।